घरचा संघ आहे आणि घरचा संघ असल्यावर पहिल्याच चेंडूवर पहिला गडी बाद होते. समर्थक थोडेसे नाराज असतील, पण हेमंत चांगली कामगिरी करतोय. कॅप्टन इनिंग पेस्ट करतोय आणि अजून एक माहिती आली आमच्यापर्यंत, की केवणी संघाचे फक्त 10 क्षेत्ररक्षक तुम्हाला आउटफील्डवर पाहायला मिळते आहेत. म्हणजेच काय, खेळाडू किती आहेत तुमच्याकडे हे महत्त्वाचं नाहीये. तुमचा नैसर्गिक खेळ कितका चांगला आहे, हे जास्त महत्त्वाचं आहे. आणि याच मैदानावर न्यू सिद्धिविनायक अंजूर हा संघ कदाचित सराव करत असेल आणि पहिल्या चेंडूवर प्रहार करण्याचा प्रयत्न मात्र अंगलट आलाय आणि स्वतःचा गडी गमावून बसलाय फलंदाज भूषण. आणि भूषणची जागा भरून काढण्यासाठी नवीन फलंदाज जातोय प्रतीक. राईट हँडेड बॅट्समन. गोलंदाजी मार्कवर हेमंत पाटील. शॉर्ट लाईन खूप चांगल्या पद्धतीने ड्राईव्ह पाहायला मिळते. स्वीपर कव्हर क्षेत्र क्लिअर करते. चेंडू सीमारेषा पार होतोय. पहिला चौकार आजच्या दिवसाला येतोय. वा चौकार आलाय. आपण पाहिलं तर हा चेंडू थोडासा आखूड होता. जागा बनवली आणि खूप चांगल्या पद्धतीने एलिव्हेशन दिलंय कव्हरच्या क्षेत्रामध्ये. 4 धावांची वाढ. धावसंख्या 4. यावेळेस हलकासा ओव्हरपिच होता. व्यवस्थित मिडल ऑफ द बॅट घेता आला नाहीये. कव्हरचा क्षेत्ररक्षक चेंडू इनफिल्डच्या आत अडवेल तोवर मात्र एक धाव यशस्वीरित्या पूर्ण केली जाते. धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजेच 5 या आकड्यावर. न्यू सिद्धिविनायक अंजूर. न्यू सिद्धिविनायक अंजूरचे ओनर मिस्टर संतोष कोळी यांचं देखील आगमन झालं. त्यांचं देखील आम्ही हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. पहा, खूप चांगल्या पद्धतीने आपल्या खेळाडूंचं प्रोत्साहन वाढवण्यासाठी श्रीयुत संतोष कोळी हे देखील या सकाळच्या सतत मैदानावर आलेले आहेत. यावेळेस खूप चांगल्या पद्धतीने टॅप केलं जाते. चेंडू पॉईंटच्या क्षेत्रात अडवला जाईल तोवर एक धाव कंप्लीट केली जाते. पहा किती चांगलं क्रिकेट आहे. एक चौकार आल्यानंतर मात्र 2 सिंगल्स पाहायला मिळतात, कारण पहिल्या चेंडूवर गडी बाद झाला होता आणि त्याची भरपाई करण्यासाठी मात्र धावा जोडणं खूप गरजेचं होतं आणि या धावा जोडल्या जात्या. धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती 6 या आकड्यावर. खोटेपदा चेंडू होता. हा चेंडू मी थोडासा खराब दिशेचा म्हणेन, कारण उजव्या यष्टीच्या खूप जास्त बाहेर हाताळला गेला होता. जास्तीत जास्त आपण विचार केला तर हेमंत पाटील हे यॉर्कर लाईनसाठी ओळखले जातात, पण या सकाळच्या सत्रामध्ये मात्र आखुटप्पाचे चेंडू हाताळतात मिस्टर हेमंत. पुन्हा एकदा एज लागते. यष्टीरक्षकाला चकून चेंडू मागे निघून जातोय, पण चांगला बॅकअप मी ते शॉट फाईन लेग चक्राकडून. धावसंख्या 1 ने पुढे सरकेल. धावसंख्या झाली ती म्हणजेच 8 धावा. चेंडू फेकून झालेत या पहिल्या षटकातले ते म्हणजेच 5 चेंडू फेकून झाले. पहिल्या चेंडूवर गडीबाद झाला, त्यानंतर चौकार आला, त्यानंतर 2 सिंगल, एक वाईड आणि एक एकेरी. 5 चेंडू कंप्लीट झाले. धावसंख्या 8 झाले. हेमंत पटेल लास्ट बॉल ऑफ फर्स्ट ओव्हर राईट आर्म ओव्हर द विकेट. पुन्हा एकदा चेंडूला दिशा देण्याचा प्रयत्न केला. स्टिअर केलंय. पॉईंटच्या क्षेत्रामध्ये फक्त एक मिळेल. अशा पद्धतीने पहिलं षटक संपते. पहिलं षटक समाप्तीनंतर धावसंख्या झाल्या ते म्हणजेच एक गडी बाद 9 धावा. एका चांगल्या अवस्थेत म्हणू शकतोय आपण न्यू सिद्धिविनायक अंजूर, कारण पहिल्या चेंडूवर गडी बाद झाला होता. वाटलं होतं की हेमंत पाटील तशाच पद्धतीचे हादरे या पहिल्या षटकात देतील, पण खूप चांगल्या पद्धतीने कमबॅक करतोय तो म्हणजेच हेमंत. आणि अशा पद्धतीने धावसंख्या जाऊन पोहोचते 9 वर. चला हर्डर करून मित्रांनो, तुम्हाला 20 मिनिटात एक डाव कंप्लीट करायचे आहेत आणि आमच्या अल्पेश गायकवाड यांनी देखील टाइम रेकॉर्ड करून ठेवलेला आहे की पहिला चेंडू किती वाजता डिलिव्हर झालाय. तर त्या माध्यमातून वारंवार सूचना आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवू आणि 20 मिनिटांमध्ये हा डाव कंप्लीट करण्याची विनंती करू. पहिलं पॉवर प्लेचं षटक संपलेलं आहे. आता पॉवर प्लेचं षटक बंधन संपलंय. 3 षटकांमध्ये तुम्हाला आता क्षेत्ररक्षण सजवण्याची मुभा देण्यात येईल, पण पंचांच्या माध्यमातून जे निर्देश देण्यात येतील त्या निर्देशांचं पालन तुम्हाला करायचं आहे. दोन्ही एंडने खेळण्याची संधी, का क्या बात आहे. बीसीए चॅम्पियन्स ट्रॉफी यासाठीच ओळखली जाते मित्रांनो, कारण जेवढं स्पर्धेचं स्वरूप मोठं असते तितकीच स्पर्धा खेळायला देखील खेळाडूंना मजा येते. आपण पाहू शकलं की या अगोदर आपण मोठमोठ्या स्पर्धा पाहिल्यात आणि त्यातली सर्वात मोठी स्पर्धा म्हणजे वर्षातून एक स्पर्धा अशी येते जेव्हा सर्वात जास्त संघांचा भरणा असलेला सर्व खेळाडू या स्पर्धेच्या माध्यमातून खेळतात. आपल्या खेळाचं प्रदर्शन दाखवतात. आपल्या गावासाठी खेळतात. आपल्या समर्थकांना खुश करण्यासाठी खेळतात. आणि कुठेतरी आता या बीसीए चॅम्पियन्स ट्रॉफीवर सर्व गावातल्या समर्थकांचा, प्रेक्षकांचा, चाहत्यांचा देखील डोळा आहे की हीच ट्रॉफी जी आहे ती आमच्याच गावात यायला पाहिजे. अल्पेश गायकवाड यांना देखील वाटत असेल, त्यांचा एक सॉफ्ट कॉर्नर असेल की त्यांच्या संघाला विजेतेपद मिळावं. सॉफ्ट कॉर्नर असतो कधीही, कारण
आपण ज्या गावात राहतो त्या गावाची आपुलकी मात्र आपल्या मनामध्ये नेहमीच असते. पण मात्र क्रिकेट आहे मित्रांनो, जो संघ चांगला खेळ करेल तोच जिंकेल. नवीन गोलंदाज केदार. वाईड यॉर्कर अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न झाला होता पंचांच्या माध्यमातून. दोन्ही हात फैलावले जात आहेत. वाईडचा इशारा येतोय. 1 धावांची वाढ. धावसंख्या दुहेरी आकडा गाठते. धावसंख्या झाली 10 धावा. निश्चित दरम्यान पाहतोय आपण पुरुषोत्तम इंटरप्राइजेस व दिवास्पोर्ट दिवा संघ कुठे जरी असला सचिन दादा मात्रे आणि कपिल दादा मात्रे हे आयोजकाच्या माध्यमातून खूप मोलाचं सहकार्य त्यांच्या माध्यमातून नेहमी मिळतोय. यावेळेस मात्र त्रिप्राचीत बाद होतोय. अजून एक दे धक्का आणि इथं असं वाटतं की दुसरा फलंदाज बाद होतोय. वर कदाचित सर्वात मोठी घोडचूक ठरेल. कारण रिव्हर्स अटेम्प्ट करताना शॉर्ट ऑफ गुडलेन किंवा गुडलेन स्पॉट एक योग्य चेंडू असू शकतो किंवा त्या चेंडूची उंची कमरेच्या उंचीच्या खाली असायला पाहिजे. पण या सर्व गोष्टींचा अभ्यास न करता मात्र हा फटका लगावण्याचा प्रयत्न झाला आणि प्रयत्न अंगलट आलाय आणि दुसरा विकेट डाऊन होतोय तो म्हणजेच न्यू सिद्धिविनायक अंजूर या संघाचा. आदरणीय सन्माननीय श्रीयुत संतोष कोळीजी विनंती असेल व्हीआयपी डाईसवर यायचे. आदरणीय सन्माननीय श्रीयुत संतोष कोळी ज्याचे ओनर आहेत न्यू सिद्धिविनायक अंजूर या संघाचे. तर आयोजकांच्या माध्यमातून सूचना येते, विनंती येते की प्लीज व्हीआयपी डाईसवर येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. निश्चित आदरणीय संतोष दादा कोळी यांना मी आयोजकाच्या माध्यमातून विनंती करेन की दादा या, आपण एक क्रिकेटवर खूप मोठे प्रेम करणारे व्यक्तिमत्व आहे आणि तुम्ही व्यासपीठावर यायचंय. वेलकम, सुस्वागतम सुस्वागतम. धावसंख्या झाली ती म्हणजे 10 धावा. केदार खूप चांगल्या पद्धतीने कमबॅक करतो. पहिला चेंडू वाईड आला होता, त्यानंतर मात्र गडीबाद करण्यात यशस्वी होतोय. राईट आर्म ओव्हर द विकेट. षडबलन चेंडू आता पुन्हा एकदा कट करण्याचा प्रयत्न. 2 क्षेत्ररक्षकांना भेदून चेंडू मागे निघून जातोय. चेस करतात 2 फिल्डर. पाहूया चेंडू सीमारेषेच्या बाहेर जाईल का? येस, डेफिनेटली इट्स गॉन फॉर 4 रन. 4 धावा. एक सूचना कळते तिसरा पंचांनी जावं. या 4 धावांच्या मदतीने खूप वेगाने धावफलक पुढे सरकलाय. धावसंख्या झाली ती म्हणजे 14 धावा. खूप चांगल्या पद्धतीचा कट होता आणि कट करताना मात्र खूप चांगलं लक्ष चेंडूवर शेवटच्या क्षणापर्यंत ठेवलं गेलं होतं. शेवटच्या क्षणी बॅटचा फेस ओपन केला आणि खूप चांगल्या पद्धतीने 2 क्षेत्ररक्षकांना भेदून हा चेंडू मात्र डीप बॅकवर्ड पॉईंट सीमारेषेच्या बाहेर गेलाय 4 धावांसाठी. तर कधी-कधी क्रिकेटमध्ये प्रहार करूनच तुम्ही विजय मिळवू शकत नाही. कधी-कधी संयम ठेवून देखील तुमचा खेळ चांगला होऊ शकतो आणि ही संयमी खेळ पाहायला मिळते फलंदाज रोहितकडून. धावसंख्या झाली आहे 16 धावा. गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होतोय केदार. पहिला चेंडू वाईड, त्यानंतर गडी बाद आणि त्यानंतर चौकार. क्षेत्ररक्षणाचा विचार केला तर 5 क्षेत्ररक्षक आपण ऑन साईडला पाहू शकतो आणि 4 क्षेत्ररक्षक ऑफ साईडला आहे. केदार राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेस प्रहार करण्याचा प्रयत्न पंचांकडे अपील केली जाते. पाहूया 2 पंच कशा पद्धतीने निर्णय देत आहेत. अजूनही स्तब्ध आहेत. थोडस कमी गती हाताळले गेले होते. चेंडू पडल्यानंतर हलकासा खाली राहिलाय. बॅट आणि बॉलच्या मध्ये डिस्टन्स होतं की ब्रश झालाय हे देखील आपण पंचांच्या माध्यमातूनच माहीत करून घेऊया. ते लेट सी कुठलं डिसिजन येते. आणि या चेंडूच्या अगोदर धावसंख्या आहे ती म्हणजेच 14 धावा. 14 रन्स अँड वेट फॉर अंपायर सिग्नल अँड इट इज आउट. येस, एज लागली होती, इनर एज होती आणि पंचाच्या माध्यमातून आउट करार देण्यात येतोय. बघा सकाळचं सत्र आहे. सकाळचं सत्र असताना थोडीशी हवा देखील आहे आणि कदाचित आवाज पोचता पोचता कधी उशीर होतो तेव्हा रिकन्सिडरेशन खूप महत्त्वाचं आहे मित्रांनो. आणि रिकन्सिडर केलं जाते 2 पंचांच्या माध्यमातून आणि थोडंसा चर्चा सत्र पाहायला मिळालं मैदानामध्ये. त्यानंतर मात्र चर्चा केल्याअंती
अचूक निर्णय आमच्यापर्यंत येतोय. धावसंख्या मात्र थांबली आहे ती म्हणजे 14 या आकड्यावर. खूप चांगल्या पद्धतीने केदार चेंडूची हाताळणी करतोय. वेगवेगळ्या पद्धतीने चेंडू हाताळतोय आणि त्याचमुळे फायदा होतोय कदाचित केवणी स्पोर्ट्स केवणी या संघाला आणि अनुभवी कर्णधार हेमंत पटेल यांचं देखील तितकंच कौतुक करायला हवं. खूप चांगल्या पद्धतीने गोलंदाजी हाताळले गेले. पहिलं षटक त्यांनी स्वतः हाताळलं. त्या षटकामध्ये 9 धावा त्याने खर्च केला, 1 गडी बाद केला आणि त्यानंतर केदारवर त्यांनी विश्वास ठेवला आणि केदारने मात्र विश्वास सार्थ ठरवताना 2 गडी बाद केलेत आणि फक्त 5 धावा आतापर्यंत खर्च केल्यात या दुसऱ्या षटकामध्ये. नवीन फलंदाज साहिल येतोय, जो 5व्या क्रमांकावर फलंदाजी करेल. उजव्या हाताचा फलंदाज साहिलसाठी केदार. ओव्हर पिच होता, लॉफ्ट करण्याचा प्रयत्न, वाईड ऑफ लॉंग क्षेत्ररक्षक चुकतोय. हा झेल महत्वाचा होता कारण वारंवार हादरे दिले तरच मात्र तुमचा संघ या सामन्यामध्ये पकड मजबूत करू शकेल. पण हा एक सॉफ्ट डिसमिसल होऊ शकला असता. जास्त देखील तितकी कसरत करायची नव्हती. व्यवस्थित जर चेंडूवर नजर ठेवली असती तर हा झेल स्वीकारता येऊ शकला असता. धावसंख्या एकने पुढे सरकले. धावसंख्या झाली 15, चेंडू 16, माफ करा, यस 16. चेंडू फेकून झाल्यात आतापर्यंत 4. पुन्हा एकदा हा देखील इनसाइड एज होता का प्रश्न पडला होता आम्हाला आणि यस पंचांच्या होकारार्थी मान हलवण्यात येते. हे देखील एज होतं म्हणजे काय सर्व काही केवणी स्पोर्ट्स संघाच्या बाजूने होते पण क्षेत्ररक्षण देखील तितकंच चांगलं दर्जेदार व्हायला हवंय आणि स्वतः हेमंत पाटील यांच्याकडून हा झेल सुटला लागला. सकाळचं सत्र आहे, अजूनही गुलाबी थंडी आहे आणि त्याच्यामुळे मात्र कदाचित क्षेत्ररक्षण करताना त्रास होतोय. धावसंख्या झाली ती म्हणजेच 16 धावा, 16. स्टेप आउट झाले. खोलवर टेपचा चेंडू हाताळला गेला होता. व्यवस्थित बॅट आणि बॉलचा संपर्क झाला आणि या दुसरं षटक संपते. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 3 गडी बाद. धावसंख्या झाली ती म्हणजेच 16 धावा. सुनील जर काय म्हणाल 2 षटकांपर्यंत 16 धावांवर न्यू सिद्धिविनायक अंजूर संघाला थांबवलंय. घरचा संघ आहे, दडपण देखील तितकंच वाटतंय मला. आणि चित्त पण इथं मात्र ज्या प्रकारे आपण तालुका क्रिकेटचा विचार जर केला किवणी स्पोर्ट किवणी एक मोठं नाव आहे आणि न्यू सिद्धिविनायक अंजूर हा एक नौका संघ आहे. अनुभव पण कम आहे आणि खेळाचा दृष्टिकोन जर पाहिला आपण त्यापेक्षा मी कित्येक वेळा पाहिला की केवणी स्पोर्ट किवणी हा संघ वर्चस्व ठरलेला आहे. म्हणून होम ग्राउंड असो की कुठलाही मात्र अनुभवाची कमी या संघाकडे असेल. शिकतायत आणि एक अप्रतिम कामगिरीची अपेक्षा संघटनेने सांगितली की आमचा पहिलाच हा सीझनचा सामना आहे. कधी कधी आपलं घरचं मैदान असते तेव्हा आपला खेळ चांगला होतो पण कधी कधी आपल्या घरच्या मैदानावर दबाव देखील तितकाच येतो आणि आता कुठेतरी न्यू सिद्धिविनायक अंजूर या संघावर मला दबाव जाणवतोय आणि दबावाला बाजूला सारून समोरील संघ कुठल्या दर्जाचा आहे हे लक्षात न ठेवून तुम्हाला चांगला खेळ करावा लागेल आपल्या संघासाठी. आणि जिथं बरोबर पूर्णपणे सहमत आहे कारण की एक कुठल्याही खेळाचं एक ध्येय आहे समोर कोण आहे याचा विचार करायचा नाही. आपला काम काय आहे, आपलं कार्य काय करायचं आहे हे समोरच्या संघाला दाखवून द्यायचं. नाम जरी मोठं असलं पण आपण किती चांगली कामगिरी करतोय यावर खूप काही अवलंबून अवलंबून असते. दरम्यान पुढचा जो सामना होणार आहे मी दोन्ही संघाच्या संघटनेकडनं विनंती करेन जयदुर्गा सुरई ये विपक्ष अमित स्पोर्ट सावंदे या दोन्ही संघाच्या संघटनेकडनं की आपण टॉस बॉक्समध्ये येऊन सज्ज राहायचे आहे. अमित स्पोर्ट सावंदे विपक्ष जयदुर्गा सुरई ये या दोन्ही संघादरम्यान पुढची लढत. तर आम्ही लगेच टॉस करणार आहोत मित्रांनो कारण जो मिळेल तो वेळ वाचवायचा आहे आम्हाला आणि एकंदरीत आजच्या दिवसात देखील 5 वाजून 30 मिनिटांच्या अगोदर आम्हाला आजचा दिवस व्यवस्थितरित्या कंप्लीट करायचं. त्याबद्दल सर्व संघांना सहकार्याची अपेक्षा आहे आणि तुम्हाला माहिती आहे की या स्पर्धेचं महत्त्व किती आहे. तर तितकंच महत्त्व समजून दिलेल्या वेळेत हजर राहायचं. नवीन गोलंदाजी मार्कवर धनराज येतोय. पंचांच्या डावीकडून स्ट्राईकवर बॅट्समन असेल तो म्हणजेच प्रीतम, जो दुसऱ्या क्रमांकावर आला होता. त्याच्या बॅटमधून आतापर्यंत एक चौकार आलाय. पाहूया आता 6 धावांवर खेळतोय. हो हो, खूप चांगल्या पद्धतीने लोअर बॅकलिपने एलिव्हेट करण्याचा प्रयत्न झाला होता पण तितकीच दर्जेदार गोलंदाजी पाहायला मिळते धनराजकडून. व्हाईट यॉर्कर अटेम्प्ट केला जात होता आणि वारंवार केवणी स्पोर्ट्स केवणी जर आपण विचार केला तर आखोटोबचे आणि ओव्हर पिच चेंडू जास्तीत जास्त हाताळले जात आहेत. धावसंख्या झाले ती म्हणजे 16. षडाब्लेन पुल करण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक येतोय झेल स्वीकारण्यासाठी पण मात्र पुन्हा एकदा हेमंत पाटील यांच्याकडून चूक होते. दुसऱ्या धावाचा कॉल होता, कॉल नाकारलाय की काय होतंय हेमंत पाटील यांच्याकडून. एकच धाव मिळेल. हा एक सोपा झेल होऊ शकला असा सकाळचा सत्र आहे मान्य करतो पण तितकंच महत्वाचं आहे की या सांगण्यावर जर तुम्हाला पकड मजबूत करायची असेल, दमखम दाखवायचा असेल तर तितकंच दर्जा क्षेत्ररक्षण व्हायला हवं. निश्चित आज आपण मनीष पाटील यांना ऐकतोय आणि एक दिवसानंतर म्हणजे परवा दिवशी व्हॉइस ऑफ महाराष्ट्र मॅजिकल ऑफ मराठी व्हॉइस डॉक्टर गवली सरांना सुद्धा आपण या स्पर्धेच्या माध्यमातून ऐकणार आहोत. दरम्यान शुभेच्छा देताना खूप खूप धन्यवाद गवली सर.
नक्कीच डॉक्टर गवळी सर जे भिवंडी क्रिकेट असोसिएशन कॉमेंटेटर असोसिएशनचे अध्यक्ष आहेत आणि खूप चांगल्या पद्धतीने हे समालोचक असोसिएशन कार्य करते या भिवंडी तालुक्यामध्ये. धावसंख्या झाली तर म्हणजे 17 धावा, 3 चेंडूच्या हाताळणी आतापर्यंत झाल्या या तिसऱ्या षटकातली. शॉटबॉल पुन्हा एकदा ऑन ड्राईव्ह आहे, क्षेत्ररक्षक आहे लॉंग ऑनला, एकच धाव मिळेल. खूप चांगलं क्षेत्ररक्षण, तितकीच चांगली फेकी. धावसंख्या झाली आहे एका धावीचे मदतीने 18 धावा धावफलकावर पाहायला मिळते. साहिलच्या माध्यमातून ही एक धाव कव्हर करण्यात आली आहे. आता स्ट्राईकवर पोहोचलाय तो म्हणजेच प्रीतम. धावसंख्या झाली आहे 18. फुल टॉस होता, चार्ज करण्याचा प्रयत्न, आता मात्र झेल स्वीकारला हवा होता. वारंवार मी काय पाहतोय तर प्रत्येक स्ट्रोकची पुनरावृत्ती पाहायला मिळते, कारण जेव्हा जेव्हा स्ट्रोक हवेमध्ये जातोय त्यानंतर क्षेत्ररक्षक येतोय, झेल सोडतोय आणि वारंवार मात्र एक एक दोन दोन धावांचं समोरच्या संघाला योगदान देऊन जातोय. धावसंख्या एकने पुढे सरकली, धावसंख्या 19 झाली. अजूनही चांगली अशी आव्हानात्मक धावसंख्या मी म्हणू शकत नाहीये. केवणी स्पोर्ट्स केवणी संघासमोर तुम्हाला कमीत कमी 40 धावा या सकाळच्या सत्रामध्ये ठेवाव्या लागतील. पुन्हा एकदा खोलवटपत्ता चेंडू होता, इनसाइड एज लागते, थोडासा चेंडू बहुतेक शॉर्ट स्क्वेअर क्षेत्रामध्ये एक धाव कंप्लीट केली जाईल. अशा पद्धतीने यशस्वी षटक संपते तिसरं. धनराजचं 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली ती म्हणजेच 20 धावा. अजूनही गिअर अप व्हावं लागेल. 6 चेंडू शिल्लक आहे आणि 6 चेंडू मध्ये जास्तीत जास्त धावा जोडण्याचा प्रयत्न असेल आणि कमीत कमी धावामध्ये रोखण्याचा प्रयत्न असेल केवणी स्पोर्ट्स संघाचा. आतापर्यंत सर्व मनसुब्यांमध्ये यशस्वी होतोय केवणी स्पोर्ट्स हा संघ, कारण कुठल्याच फलंदाजाने म्हणावी त्याची कामगिरी केली नाहीये. कारण जर प्रीतमचा विचार केला, प्रीतम खेळतो वैयक्तिक 8 धावांवर आणि साहिल खेळतोय तो म्हणजेच वैयक्तिक 4 धावा. साहिलने आतापर्यंत 3 चेंडू डॉट केले आहेत. कदाचित त्या 3 चेंडूवर 3 धावा जरी आल्या असता तरी धावफलक 3 धावाने पुढे गेला असता. तर ह्या क्रिकेटचं परिसूत्र आहे मित्रांनो. तुम्ही स्ट्रोक कन्वर्ट करू शकत नसाल तर मात्र एकेरी दुहेरी धावाने धावफलक पुढे ठेवणं हे तुमचं परम कर्तव्य आहे. आणि एकंदरीत या डावाचा विचार केला तर या डावामध्ये जवळपास 7 ते 8 चेंडू डॉट झालेत. ही देखील एक विचार करण्यासारखी गोष्ट आहे न्यू सिद्धिविनायक अंजूर संघासाठी. अजून एक शुभेच्छा आल्यात मीत आणि वितेश पाटील डोंबिवली यांच्याकडून देखील या स्पर्धेला या आयोजनाला आणि आमच्या कॉमेंट्री पॅनलला शुभेच्छा आल्यात. धन्यवाद मीत आणि वितेश पाटील डोंबिवली. नवीन षटक हाताळण्यासाठी गोलंदाज येतोय मिस्टर रोहित आणि स्ट्राईकवर असेल बॅट्समन साहिल. साहिल थोडासा वेळ घेतोय आणि आता मात्र वेळ नाही आहे न्यू सिद्धिविनायक अंजूर संघाकडे, कारण शेवटचे 6 चेंडू शिल्लक आणि 6 चेंडूमध्ये मात्र कमीत कमी 3 मोठे फटके येणं बंधनकारक असेल. गोलंदाज मार्कवर रोहित. ओव्हर पिच होता, चार्ज करण्याची संधी होती पण मात्र व्यवस्थित चेंडूला फॉलो केलं गेलं नाही. चेंडूच्या रेषेत न घेता हा स्ट्रोक कन्वर्ट करण्याचा प्रयत्न झाला होता आणि प्रयत्न फसतोय. चेंडू निर्धाव जातोय, धावसंख्या थांबते ती म्हणजेच 20 या आकड्यावर 20 रन्स. फुल टॉस होता, लॉफ्ट करण्याचा प्रयत्न, चेंडू जातोय लॉंग ऑन सीमा रक्षकाकडे, त्याला देखील चकवतोय चेंडू आणि फक्त एक धाव कंप्लीट केली जाते. आतापर्यंत या डावाचा विचार केला तर 4 झेल हे सुटले गेलेले आहेत केवणी स्पोर्ट्स केवणी या संघाच्या क्षेत्ररक्षकांकडून आणि कदाचित अपेक्षा नव्हती त्यांच्या समर्थकांना किंवा स्वतः त्यांना देखील वाटत नसेल की आमच्याकडून झेल कसा सुटला. पण मात्र क्रिकेट मित्रांनो, क्रिकेट प्रत्येक वेळी तुमची साथ देईल असं नाहीये. शॉट ऑफ लाईन पुल करण्याचा प्रयत्न फसतोय. अचूक चेंडू असल्याची खूण पंच आमच्यापर्यंत करतायत. धावसंख्या फक्त थांबली ती म्हणजेच 21 या आकड्यावर. या महत्वपूर्ण चौथ्या षटकामध्ये फक्त एकच धाव आले आणि सर्वात कमी धावा ज्या राहणार संघाच्या नावावर आहेत 29, त्याचा हा विक्रम मोडीत काढेल का निच्चांकांचा. पुन्हा एकदा आडव्या बटनने खेळण्याचा प्रयत्न, मिळवणचा क्षेत्ररक्षक चेंडू अडवतो, एक धाव मिळेल. धावसंख्या झाली ती म्हणजेच 22 धावा. 4 चेंडूचा खेळ पूर्ण झालेला आहे आणि मला असं वाटतंय अल्पेशजी, जो निच्चांक आहे राहणार संघाचा तो मोडीत निघू शकेल जर या पुढील 2 चेंडूवर मोठे फटके आले नाहीत तर. चांगली गोलंदाजी करतोय रोहित, राईट आर्म ओव्हर द विकेट आणि शेवटच्या क्षणाला
फलंदाज अशा चुका का करतात? कारण तुमच्याकडे चेंडू कमी शिल्लक आहेत आणि तुम्ही मात्र उजव्या यष्टीच्या बाहेरच्या चेंडूला सोडू कसे शकता? आता शेवटचा चेंडू असेल, 5 चेंडूचा खेळ झाला या 4थ्या षटकातला. धावसंख्यात थांबले ते म्हणजेच 22 वर म्हणजे आता निश्चयांक होऊ शकेल. जरी षटकार जरी आला तरी 28 धावाच येतील. लास्ट बॉल ऑफ फर्स्ट इनिंग. यावेळेस मात्र उजव्या यष्टीच्या नियंत्रण रेषेच्या खूप जास्त बाहेर असल्या कारणाने पंचांच्या माध्यमातून वाईडची खूण करण्यात येते. धावसंख्या एकने पुढे सरकून 23 या आकड्यावर जाऊन पोहोचते आणि गडीबाद झालेत एकंदरीत या पहिल्या डावातले 3. खूपच चांगली कंजूष गोलंदाजी केवणी स्पोर्ट्स केवणी संघाच्या माध्यमातून झाली. पुन्हा एकदा खूप चांगल्या पद्धतीने खोलवटे पद्धत चेंडू आणि हा निश्चांक झालाय या स्पर्धेतला, तो म्हणजेच 23 धावांचा आणि जिंकण्यासाठी 24 धावांची गरज असेल केवणी स्पोर्ट्स केवणी या संघाला 24 चेंडूमध्ये. चला आम्ही नाणेफेकीचा कॉल करणार आहोत. जय दुर्गा सुरई ए विपक्ष अमित स्पोर्ट्स सामध्ये दोन्ही संघाच्या कर्णधाराने यायचे प्लीज. तर जसा दुसरा डाव सुरू होईल तुम्हाला ऐकायला मिळेल भिवंडीचा हा बुलंद अनुभवी आवाज मिस्टर सुनील पवार. घेऊया छोटीशी विश्रांती, देऊया डीजेला संधी. तर आपण व्यासपीठावर स्वागत आणि सन्मान करणार आहोत क्रिकेटवर ज्यांचं भरपूर प्रेम आहे आणि निश्चित कुठेही खेळ असो संतोष दादा यांचे एक मोलाचे योगदान आणि न्यू सिद्धिविनायक संघाचे संघमालक आहेत स्पॉन्सर आहेत आणि PPL मध्ये सुद्धा त्यांनी एक संघ घेतला होता आणि अफलातून एक कामगिरी पाहायला मिळाली होती. मी कपिल मात्रे साहेबांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते आपण दादांचं स्वागत आणि सन्मान करायचं आहे. हे पाहू शकता आपण एक महान व्यक्तिमत्व ज्यांच्या माध्यमातून क्रिकेटवर निश्चित खूप मोठं प्रेम आहे आणि न्यू सिद्धिविनायक अंजूर संघाचे सर्व आहेत आदरणीय संतोष कोळीदादा साहेब आपलं मनापासून हार्दिक हार्दिक अभिनंदन. तर अमित स्पोर्ट्स सावंती संघाचा संगणक जर आपण आला असेल तर लगेच संपर्क साधायचा आहे. तर वेलकम सुस्वागतम केमॅन डावक्रा शैलीदार फलंदाज आणि सिटी क्रिकेट जर पाहिला आजपासून घमासान आगरी राजा संस्थापक पोगाव संघाच्या माध्यमातून आणि धनेश स्पोर्ट कोकचे संघाचा एक भरोसेमंद स्टायलिस्ट फलंदाज विकी आपलं मनपूर्वक स्वागत आहे. दरम्यान जयदुर्गा सुरे ये संघाचा आणि या परिसरातला एक टेक्निकली तंतुसुद्धा फटकेबाज फलंदाज म्हणजे ज्याची ओळख आहे विनोद पाटील ग्रेट खेळाडू आणि एक अप्रतिम आदर्श व्यक्तिमत्व विनोद पाटील यांचं. चर्चा करताना पाहतोय आपण मनोज आणि विनोद ही जोडी खूप छान आहे. तर क्षेत्ररक्षण लगेच लावून घ्यायचे आणि सलामी जोडी पाठवायची विनंती असेल. इथं मात्र केवणी स्पोर्ट केवणी संघाचा संगणक आणि BCA चॅम्पियन ट्रॉफी 2020 पाहतो आपण न्यूनतम स्कोर ज्या संघाच्या नावावर इथं मात्र आपण पाहतोय सध्या तरी धावफलकावर धावा 23 आणि 24 धावाचं एक छोटंसं मापक आव्हान केवणी स्पोर्ट केवणी या संघासमोर. तमाम क्रिकेट रसिकाचं मनपूर्वक स्वागत आहे मित्रांनो. आपण पाहतायत ग्रामीण क्रिकेटचा रंग गुलाबी BCA चॅम्पियन ट्रॉफी 2020 चा एक अद्भुत सोहळा आपण पाहतोय. या स्पर्धेचे आयोजक पुरुषोत्तम इंटरप्राइजेस दिवासपूर दिवा संघाचे अध्यक्ष कपिलजी मात्रे साहेब आणि त्याच्या समेत पाहतोय आपण सचिन मात्रे दादा. या दोन महान व्यक्तिमत्वाचा आयोजकामध्ये नेहमीच एक मोठा सहभाग असतोय. सकाळपासून व्यासपीठावर त्यांचं आगमन आणि त्याच्या देखरेखीखाली आपण ही स्पर्धा पाहतोय. त्यानंतर दिवा स्पोर्ट दिवा आणि पुरुषोत्तम इंटरप्राइजेस संघाचे सर्व खेळाडू यांच्या माध्यमातून एक अप्रतिम देखना दर्जेदार आयोजन पाहतोय आपण BCA चॅम्पियन ट्रॉफी 2020 यूट्यूबच्या माध्यमातून BCA चॅम्पियन ट्रॉफीचा आनंद घेणाऱ्या सर्व लाडक्या क्रिकेट रसिकाचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आहे. पाहतोय आपण अजून मी तर म्हणेन की या स्पर्धेचं थेट प्रेक्षेपण ट्रिपल्स केबल आणि यूट्यूबच्या माध्यमातून आपण पाहतात आणि घरबसल्याच आपण या स्पर्धेचा आनंद घ्यायचा आहे. पाहतोय आपण एलो आर्मी म्हणजे जयदुर्गा सुरई चे पाठीराखे आणि खेळाडू खूप जास्त संख्येने आतापासूनच आपल्या संघाचा उत्साह वाढवण्यासाठी जयदुर्गा ये हा संघ. तर सलामी जोडी खेळपट्टीवर सज्ज होताना पाहतोय आपण. तर पहिल्या व्यक्तिगत डावाची सुरुवात करण्यासाठी गोलंदाज रोहित VIP डायजे एंड कडनं सकाळचा सत्र म्हणजे सूर्याची चमकदार कोमल किरण मैदानावर आणि कॉमेंट्री बॉक्समध्ये परत मनोज दादा यांना आपण पाहतोय. तर पहिल्याच षटका टाकण्यासाठी गोलंदाज सज्ज होतोय
रोहित व्हीआयपी डेज एनकडनं समोर आहे. फलंदाज हेमंत एक महान खेळाडू म्हणून ज्याची ओळख निर्माण केली स्वतःच्या एका चांगल्या फटकेबाजीच्या बळावर. पहिला चेंडू पुलचा फटका आपण पाहिलं, कंट्रोल होता फटक्यामध्ये. डीप मिड विकेट एजंटकडे थोडंसं फंबलिंग पाहायला मिळालं, पण त्या संधीचं सोनं करता आलं नाही. फक्त एका धावेने व्यक्तिगत स्वतःच्या डावाचं खातं उघडतोय हेमंत आणि संघाची सुरुवात करतोय. हेमंत पाटील यांचा हायस्ट इंडिव्हिज्युअल स्कोर गेल्या वर्षीचा पाहिला आपण तर हनुमान गोवे क्रीडा नगरीमध्ये काय झकाश फटकेबाजी केली होती. अप्रतिम अप्रतिम. आणि ती खेळी मला आठवते जेव्हा जेव्हा खेळूला मी पाहतोय. सज्ज होताना गोलंदाज राईट ऑफ द विकेट. पुढचा चेंडू यावेळेस पाहता लेमन कट म्हणता येईल. आतल्या कडेला चेंडू लागून फायनली क्रिजनकडे गेला होता आणि तोपर्यंत मात्र संधी होती. मंगेश व्यक्तिगत आपलं स्वतःचं खातं उघडतोय आणि संघात धावसंख्या पुढे सरकते. ती 24 धावाचं लक्ष स्वीकारताना 2 बिनबाद. कॉमेंट्री बॉक्समध्ये समालोचक कक्षाचा पाठीचा कण्णा म्हणून ज्यांना समजलं जातोय गुणलेखक अल्पेशजी गायकवाड. आणि आज आपण जो आवाज ऐकतोय व्हॉइस ऑफ भाईंदर मनीष पाटील. पुढचा चेंडू यास माता परत पुल करायचं होतं पण नियंत्रित फटका पाहिला आपण आणि परत फक्त एक धाव पूर्ण करतोय हेमंत पाटील. केवनी स्पोर्ट केवनी या संघाचा ट्रम्प कार्ड खेळ म्हणून ज्याची ओळख आहे या संघाकडे आपण पाहतोय. गेलच्या अंदाजामध्ये फटकेबाजी करणारा एक जबरदस्त खेळाडू. सज्ज होताना यावेळेस पात्र एका चांगल्या लेंथवरचा चेंडू आपण पाहिला. टप्पा आपल्यानंतर उचली घेणारा चेंडू होता. हवेचा स्विंग होता, निघून जाते विकेट किपरच्या हातामध्ये. एक चांगली गोलंदाजी इथे मात्र पाहतोय आपण गोलंदाज रोहितच्या माध्यमातून. रोहित अप्रतिम मारा करताना पाहतोय आपण राईट ऑफ द विकेट. याच पता पुलचा फटका पण मिड विकेट एजंटकडे बीट करता आला नाही. अप्रतिम जेल आणि इथं मात्र पहिला दे धक्का केवनी स्पोर्ट केवनी संघाला. युवराज संघ तर मात्र दबावाखाली आणू शकतोय केवनी संघाला. पहिल्या षटकामध्ये एक प्रभावशाली कामगिरी पाहायला मिळते गोलंदाज रोहितच्या माध्यमातून. काल अप्रतिम सामने आपण पाहिले. कालच्या दिवसामध्ये 2 राऊंड जिंकणारे जे संघ त्यामध्ये जय बजरंग गोडसे ये, त्यानंतर गावदी स्पोर्ट ओवली, गावदी स्पोर्ट वेल या संघाने सुद्धा अप्रतिम परफॉर्मन्स केला होता. यावेळेस पत्ता काय घडले पाहिजे, जिथं धाव नाही तिथं मात्र ओव्हर थ्रोच्या स्वरूपात एक धाव इथं मात्र पूर्ण करताना अंतिम चेंडूवर एक धाव. या एका धावेने संघ धावसंख्या हळूच पुढे सरकते. ती आता मात्र जर पाहिलं आपण पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 4. पण ज्या प्रकारे अप्रतिम षटक हाताळले कौतुक करावं लागेल गोलंदाज रोहित यांचं. ज्या प्रकारे हेमंत सारख्या फलंदाजाला बांधून ठेवले या पहिल्या षटकामध्ये. आतापर्यंत जर पाहिलं आपण या स्पर्धेमध्ये 2 राऊंड जिंकून तिसऱ्या फेरीमध्ये प्रवेश करणारे जे संघ आहेत गोरसई बी, पवनपुत्र वडपे, गोरसई ये, बॉयप्रेम केवणी दिवे, गावदी वेले आणि गावदी स्पोर्ट ओवली. तर की फाईट बॅक देण्याची खूप गरज होती सुनील सर, कारण फाईट बॅक दिला नाही तर मात्र तुम्हाला या आव्हानाच्या बाहेर जावं लागेल. कारण घरचा संघ आहे, समर्थक देखील तितक्याच जास्त संख्येने उपस्थित आहेत, तुमचे टीम ओनर देखील या मैदानात उपस्थित आहेत आणि तसा साजेसा खेळ कुठेतरी मैदानात होतोय. आणि झेल खूप महत्वाचं ते आपण पहिल्या डावाचा विचार केला तर अल्पेश सर म्हणाले होते की 4 झेल सुटले होते आणि आता मात्र एक झेल आला आणि तो स्वीकारला आणि एक हादरा बसवला आहे, तो म्हणजे केवणी स्पोर्ट्स केवणी या संघाला. आणि इथं ज्या प्रकारे 4 ते 5 झेल उडाले होते ते झेल कन्व्हर्ट करून सुद्धा कमी धावसंख्येमध्ये रोखवलं म्हणजे यश केवणी स्पोर्ट केवणी संघाच्या बाजूने गेला होता.
आता मात्र व्यक्तिगत पाहतोय आपण स्वतःचं पहिलं आणि संघाच्या माध्यमातून दुसरं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज दूर आणि त्या टोकाकडनं पाहतोय आपण. इथून मात्र सामना जिंकण्यासाठी एक संघर्ष तर मी अजून म्हणणार नाही, कारण की फक्त एक फलंदाज बाद झालेला आहे. पण या षटकामध्ये जर एखादा विकेट अजून प्राप्त केला आणि 2 ते 3 धावा खर्च करून हा षटक पूर्ण केला तर मात्र पूर्णपणे संतोष कोळी साहेबांचा संघ जो आहे न्यू सिद्धिविनायक अंजुरा संघ पलटवार करेल. व्हीआयपी डायव्हर पाहतोय आपण. तालुका क्रिकेटचा एक टेक्निकली तंत्रसुद्धा फटकेबाज म्हणून ज्याची ओळख आहे. जयदुर्गा सूर्य या संघाचा ट्रम्प कार्ड विनोद पाटील आनंद घेताना आणि किमॅन डावखुरा फलंदाज पुरुषोत्तम एंटरप्राइज संघाचा विकी मात्रे आणि एक उत्कृष्ट गोलंदाज लेंथ लाईन अप्रतिम अचूक टप्पा आणि त्यांना बघून मला भारतीय संघाचा आशिष नेहरा यांची कधी कधी पण आठवण यायची आहे. असे मनोज दादा भोईर आणि त्याच्या समेत आयोजक कमिटीमध्ये सर्वात ते महत्त्वपूर्ण व्यक्तिमत्व ज्यांच्या माध्यमातून नेहमीच दिवसभर दिवा असो की माता पुरुषोत्तम एंटरप्राइजेस संघाला मोलाचं सहकार्य सचिन मातेसाहेब आणि त्याच्या कपिल मातेसाहेब. तर जाऊया आपण मैदानाकडे. याच पाहता ऑफ ड्राईव्ह चांगला फटका आहे पण प्लेसमेंट ठीक नव्हती. वाईडिश लॉंग ऑफ बाउंड्री रिजनकडे चेंडू ट्रॅव्हल होते आणि तोपर्यंत मात्र फक्त आणि फक्त एक धाव पूर्ण करतोय फलंदाज विनय. आपल्या व्यक्तिगत डावाची सुरुवात केलेली आहे. व्यक्तिगत 2 या धावसंख्येवर संघात धावसंख्या जर पाहिली आपण 5, 24 धावाचं आव्हान पण काय अप्रतिम षटक हाताळलं पहिलं. याच पात्र एक शांत दिमागाचा फटका पाहिला पण मोठा फटका खेळण्याचा कुठल्या प्रकारे प्रयत्न केला नाही. ऑफ ड्राईव्हचा फटका डीप मिड ऑफला चेंडू साईपर्यंत 2 धाव सहज पूर्ण करतोय हेमंत पाटील. या 2 धावेने हेमंत व्यक्तिगत 4 या धावसंख्येवर आणि संघात धावसंख्या जर पाहिली आपण 7. 24 धावचं आव्हान स्वीकारताना दुसऱ्या षटकाचा खेळ सुरू आहे. केवणी स्पोर्ट केवणी संघाची धावसंख्या 1 बाद 7 अशी धावसंख्या धावफलकावर पाहतोय आपण. अमीन स्पोर्ट सावंती संघाचा संगणक जर आपण इथं आला असेल तर विनंती आहे की आपण लगेच टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे. पाहूया क्षेत्रक्षण, कारण की 4 खेळाडू 30 ॲट सर्कलच्या आतमध्ये ठेवणं बंधनकारक आहे. सिंगल धावा रोखण्यासाठी शॉर्ट फाईन लेग शॉर्ट थर्ड मॅन बॅकवर्ड पॉइंट आणि मिड विकेट सर्कलच्या आतमध्ये. अप्रतिम काय सुपरहिट पंच केलंय. चेंडू जातोय कव्हर बाउंड्रीच्या बाहेर. दणदणीत आणि सनसनीत चौकार. देखील आत्मविश्वास वाढवणारा फटका होता. काय खूप सुपर पंच केले. पॉइंट आणि कव्हरच्या मधून चेंडू फरार झालाय 4 धावासाठी. किरण पवार यांचं आगमन. एक खूप छान असे क्रिकेटपटू. वेलकम सुस्वागतम. याच पात्र ऑफ ड्राईव्ह छोट्या बॅकीचा वापर आणि दुसऱ्या धावेची मागणी तर माता करेल काय पण नकारतो यावेळेस हेमंत. या एका धावेने हेमंत व्यक्तिगत आता मात्र एका चांगल्या लयमध्ये दिसताना पाहतोय आपण. 9 या धावसंख्येवर फलंदाजी करताना आणि संघात धावसंख्या पाहतोय आपण 12. इथून मात्र अजून 12 धावेची आवश्यकता असेल सामना जिंकण्यासाठी केवणी स्पोर्ट केवणी या संघाला. याच पात्र काय कडक फटका आहे. मधुर आवाज बॅट मधून चेंडूला भिरकावलाय. वाईडिश लॉंग वनच्या वरतून हा टावरिंग षटकार. चेंडूचा खेळ शिल्लक आहे आणि 6 धावाची आवश्यकता असेल सामना जिंकण्यासाठी. तर आपण काही हायलाइट या स्पर्धेचं 30 दिवस आणि पाहूया हायलाइट कशा प्रकारे आतापर्यंत. जर इथं मात्र निश्चित पहिला गोलंदाज ठरला होता षटकाराची हॅट्रिक पूर्ण करणारा पायगाव संघाचा तेजस मुकादम. त्यानंतर पहिली चौकार हॅट्रिक धीरज मडवी पायगाव. पहिला षटकार ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेचं आपण पाहिलं तो म्हणजे तेजस. पहिला चौकार धीरज मडवी आणि पहिला विकेट बीसी चॅम्पियन ट्रॉफी 2020 पटकवण्याचा मान कपिल केने. एक उत्कृष्ट गोलंदाज. विकेट हॅट्रिक जर पाहिली आतापर्यंत आपण 3 झालेले आहेत. त्यामध्ये पाहतोय आपण गोडसे बी संघाचा कपिल केने, त्यानंतर जय बजरंग बरोडी संघाचा बंटी आणि त्यानंतर मात्र गावदी स्फोट वेले संघाचा कालच्या दिवसामध्ये साजन यांनी विकेट हॅट्रिक पूर्ण केली होती.
षटकाराची हॅट्रिक पूर्ण करणारे आतापर्यंत 6 फलंदाज आपण पाहिले. सुदर्शन येतोय. व्यक्तिगत स्वतःचं पहिलं आणि संघाच्या माध्यमातून 30 षटक हाताळण्यासाठी चमत्कारिक गोलंदाजी करावी लागेल इथून मात्र सामना जिंकण्यासाठी. न्यू सिद्धिविनायक अंजूर संघाला काल सिद्धिविनायक अंजूर संघाने सुद्धा चांगलं परफॉर्मन्स केलं होतं, मात्र दुसऱ्या फेरीमध्ये त्यांना पराभव स्वीकारावा लागलं. पवन किने, अमोल तरे, पंकज भोईर, विजय पाटील, मनीष आणि समाधान सारंगाव संघाचा फलंदाज 6 फलंदाजांनी षटकाराची हॅट्रिक पूर्ण केली. व्यक्तिगत हायस्ट इंडिव्हिज्युअल स्कोर जर पाहिला आपण एक पाहता अर्धशतक ज्या फलंदाजीच्या नावावर आहे तो म्हणजे पवन स्फोट वडपे संघाचा. एक अतिशय जबरदस्त फलंदाज म्हणून ज्याची ओळख आहे. अमित स्फोट सावंत संघाचा संगणक आपण लगेच टॉस बॉक्समध्ये यायचंय, अन्यथा आपल्याला पेनल्टीचा सामना करावा लागेल. अमित स्फोट सावंत संघाचा संगणक चला विनंती आपल्याला आम्ही वारंवार सूचना करतोय. याच पाहता अतिशय चांगला फटका म्हणता येणार नाही कारण की कव्हर डीप मध्ये क्षेत्ररक्षक उभा होता, त्याच्या हातात चेंडू जातोय आणि दुसरा फलंदाज बाद केवणी स्फोट केवणी संघाचा. लो स्कोर जर पाहिला आपण सकाळच्या सत्रापर्यंत विलासमूर्ती राणा संघाच्या नावावर होता, पण आता मात्र पाहतोय की आपण अंजूर अजून सामना संपला नाहीये. यावेळेस मात्र पाहतोय की आपण हा चेंडू अप्रतिम होता, टप्प्यापर्यंत चेंडू अनिश्चितपणे बाउन्स घेणारा चेंडू होता. विकेट किपरच्या हातात जाऊन विसावतोय. सामना जिंकण्यासाठी अजून इथं जर विचार केला आपण 6 धावेची आवश्यकता आहे केवणी स्पोर्ट केवणी या संघाला. आज खूप चांगले संघ आपण आजच्या दिवसामध्ये पाहणार आहोत. त्यामध्ये स्वतः एक ग्रामीण क्रिकेटचा दादा संघ म्हणून ज्याचं नाव नेहमीच घेतोय आपण पुरुषोत्तम एंटरप्राइजेस या संघाला. जयरी राजनोली, वीरभजन कारिवली, अष्टविनायक ठाकूरपाडा. याच फक्त मोठा फटका घ्यायचा प्रयत्न केला होता, फटका फसतोय काय पाहिजे, चेंडू खाली क्षेत्ररक्षक येण्याचा प्रयत्न पण 2 क्षेत्ररक्षकामध्ये गोंधळ उडालाय आणि त्याचा फायदा इथं मात्र पाहतोय आपण फलंदाजांना घेतलाय. धावसंख्येमध्ये भर पडते. धावसंख्या जर पाहिली आपण पुढे सरते आता मात्र 20-4 धाव. पंचांनी सांगायची धावा किती आहेत? 2. तर फक्त आणि फक्त 4 धावेची आवश्यकता असेल सामना जिंकण्यासाठी आणि फलंदाज धावबाद झालेला आहे. 30 धाव घेण्याचा प्रयत्न केला होता इथं मात्र निलेश पाहतोय आपण क्रमांक 4 वर जेव्हा जेव्हा फलंदाज फटकेबाजी करतोय तर आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा एक धडाकेबाज फलंदाज क्रिस गिलची आठवण होते तिच्या बॅटिंग पाहून. तोच फलंदाज इथं मात्र खेळपट्टीकडे रवाना होताना पाहतोय आपण. व्हीआयपी डाईच्या उजव्या साईडला क्रिकेट रसिकाची संख्या जास्त आहे कारण की तो परिसर जयदुर्गा सुरई संघाचं आगमन. तर चालू सामन्यातला जो विजेता संघ ठरेल त्या संघाने कुठं जायचं नाहीये, थांबायचं इथंच. गोलंदाज सज्ज होताना इथं माता पाहतोय आपण सुदर्शन. अमित स्पोर्ट सावंत संघाचा संगणक आलेला आहे. यावेळेस पाहतो अतिशय चांगला फटका, गेलचा अंदाज आणि विजयी षटकार पाहतोय आपण निलेशच्या बॅट मधून. तर लगेच आपण नाणेफेक करून घेऊया कारण की पाहतोय आपण दोन्ही संघाचे संगणक इथं मात्र आलेले आहेत. जास्त ओपिनियन होणार नाही, फक्त टॉस आणि निर्णय आपण जाणून घेऊया. मी आदरणीय संतोष कोळी साहेबांना विनंती करीन की आपल्या शुभ हस्ते आपण नाणेफेक करून घ्यायची आहे. तर माझ्यासोबत
एका सत्कृष्ट टेक्निकली तंत्रसुद्धा फटकेबाज म्हणून ज्याची ओळख आहे